भाषा भाषा म्हणजे नेमकं काय? तर भाषा म्हणजे आपल्या अभिव्यक्तीचं पहिलं माध्यम. त्याही पलीकडे जाऊन भाषेचं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते कसं? तर भाषा ही एका प्रकारे आपली जीवनशैली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्या भाषेतील लोक नेमके कसे आहेत हे जर सांगायचं असेल तर त्यांची संस्कृती, त्यांचं खानपान, त्यांची वेशभूषा, त्यांचं राहणीमान, त्यांचे सण, त्यांचे उत्सव यावरून जनरली त्या त्या भाषेचे लोक कसे राहतात, कसे वागतात हे समोर येतं. उदाहरणार्थ, मराठी भाषेचे लोक जर आपण घेतलं तर आपल्याकडे मराठमोळे लोक म्हणजे आपली मराठमोळी संस्कृती आली, आपला मराठमोळा इतिहास आला, आपली मराठमोळी प्रतीकं आली. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी फुले शाहू आंबेडकरांपर्यंत प्रत्येकाचं त्या भाषेसाठीचं, त्या लोकांसाठीचं, त्यांचं समाज जीवन उंचावण्यासाठीचं योगदान आलं. हे सगळं भाषेच्या अवतीभोवती होत राहतं, हे समाजाच्या अवतीभोवती होत राहतं. आणि म्हणून भाषा ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये खूप मोठी भूमिका निभावते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं सांगण्याची गरज काय आहे? तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा जगभरामध्ये एखाद्या भूभागावरती किंवा एखाद्या प्रदेशावरती तुम्हाला सत्ता मिळवायची आहे, त्यावेळेला तो भूभाग, तो प्रदेश पादाक्रांत करतानाच तिथली संस्कृती, तिथली भाषा, तिथलं राहणीमान, त्यांचं एका प्रकारचं जीवनशैली मोडीत काढण्याचा प्रयत्न वारंवार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यातूनच मग आपण बघितलेलं आहे की जेव्हा मुघल आले त्यावेळेला त्यांनी त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांचं खाणं, त्यांचं राहणं हे सगळं सोबत घेऊन ते आले. जेव्हा ते गेले, इंग्रज आले, त्यावेळेला त्यांनी त्यांची भाषा, त्यांचं राहणीमान, त्यांचं खाणं पिणं, त्यांचे खेळ, त्यांची संस्कृती, त्यांचा इतिहास हे सगळं घेऊन ते इथंपर्यंत आले. आणि मग त्यांच्यातलं काही ना काहीतरी आजही भारतातल्या प्रत्येक भागामध्ये कुठेतरी उरलेलं आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही म्हणाल की हे आत्ता सगळं सांगण्याची गरज काय आहे? तर आत्ता हे सांगण्याची गरज आहे, त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदीला तृतीय भाषेचा दर्जा दिलेला आहे. अर्थात ती अनिवार्य केलेली नाहीये, मात्र ती तृतीय भाषा म्हणून शिकवू शकतात. आता मुद्दा असा आहे की या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे आणि यामुळं इतकं राजकारण का होतंय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळं तुम्ही अत्यंत लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही माझी विनंती आहे. नमस्कार, मी अभिजित करंडे आणि मुंबई तकच्या सेंटर पॉइंट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता मुद्दा असा होता की केंद्र सरकारनं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत जसं की आत्ता आपल्याला द्विभाषी पद्धत आहे शाळेमध्ये. पहिलीमध्ये इंग्रजी आणि मराठी या दोन भाषा पहिलीपासून शिकवल्या जातात. तशाच पद्धतीने एक नवीन भाषा इंट्रोड्यूस करण्याचं त्यांनी निश्चित केलं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये हिंदीला तृतीय भाषेचा दर्जा देण्यात येईल असं सांगण्यात आलं. आणि ज्या वेळेला हा निर्णय झाला त्यावेळेला महाराष्ट्रभरातून अर्थात राजकीय पक्षांकडून सुद्धा त्याचा पूर्ण तीव्र विरोध झाला. आता हा तीव्र विरोध लक्षात घेता एका प्रकारे हे केवळ इथंच विरोध झालाय असं नाहीये. ज्या पद्धतीनं तृतीय भाषा म्हणून हिंदीला दर्जा देऊन ती शिकवण्याचा घाट घातला जातोय असं वाटलं तेव्हा तामिळनाडूमध्ये M.K. स्टॅलिन यांनी विरोध केला, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी विरोध केला, आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबूंच्या पक्षाने सुद्धा भूमिका घेतली. त्यानंतर तेलंगणामध्ये आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसनं सुद्धा त्या विरोधात भूमिका घेतली. कर्नाटकामध्ये काँग्रेसचे सिद्धरामय्या यांनी भूमिका घेतली. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आणि त्या त्या राज्यातल्या लोकांनी आमच्यावरती हिंदी लादू नका अशी भूमिका घेऊन त्याला विरोध केला. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की आम्ही हिंदी जर लोकांना नको असेल तर आम्ही ती लादणार नाही आणि तृतीय भाषा म्हणून हिंदी काही शिकवली जाणार नाही. दादा भुसे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सुद्धा तसं माध्यमांसमोर येऊन सांगितलं. पण काल अचानकपणे एक शासन निर्णय आला आणि त्या शासन निर्णयामध्ये शुद्धीपत्रक या नावाखाली काही गोष्टी त्यांनी इंट्रोड्यूस केल्या किंवा आपण त्याला म्हणूयात की समोर आणल्या. तर त्या काय होत्या ह्या मी आधी तुम्हाला सांगतो. तर त्यामध्ये असं म्हटलेलं होतं, शासन शुद्धीपत्रक असं त्याला म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी त्यामध्ये म्हटलंय की संदर्भाधीन शासन निर्णयातील अनुक्रमांक 3 येथील भाषा विषयक धोरण या शीर्षकाखाली उपपरिच्छेदामध्ये
खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे 1ली ते 5वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी साठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता 6वी ते 10वी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाण असेल. आता हा पहिला निर्णय होता, त्यामुळे तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार हे स्पष्ट झालेलं होतं. बालभारतीनं पुस्तकं छापायला घेतलेली होती. आता शिक्षकांची भरती कधी करणार, हिंदी कोण शिकवणार वगैरे असे प्रश्न विचारले जाऊ लागलेले होते. आणि त्याला विरोध केल्यानंतर खरं तर सरकारनं आम्ही हे करणार नाही असं म्हटलेलं होतं. पण काल जो शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये ते पुढे काय म्हणतात, याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे. म्हणजे काय वाचावे, तर राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता 1ली ते 5वी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल. परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल. तथापि हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान 20 इतकी असणे आवश्यक राहील. हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता उपरोक्त प्रमाणे विहित किमान 20 विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शवल्यास त्या भाषेच्या अध्यापनाकरता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे, किंवा मग ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला शिकवण्यात येईल असं म्हटलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की यातून काय वगळण्यात आलं, तर यातून एक शब्द वगळण्यात आला आणि तो होता अनिवार्य. पण अनिवार्य शब्द वगळून हे जे शुद्धीपत्रक सरकारनं काढलंय त्यामधून त्याचा काही अर्थ बदलतोय का, तर त्याचा कुठलाही अर्थ बदलत नाहीये. त्याचं कारण असं आहे की तृतीय भाषा म्हणून तुम्हाला हिंदी शिकवता येणार आहे शाळांमध्ये. तशा पद्धतीनं पाठ्यपुस्तकं छापण्यात आलेली आहेत, ती वर्गांमध्ये आता उपलब्ध आहेत. आणि काही शाळांमध्ये जी मुंबई तकनं पडताळणी केली त्यानुसार तिथं पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत आणि शिकवण्यास कालपासून सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता मुद्दा असा आहे की मग जे लोक किंवा जे राजकीय पक्ष, उदाहरणार्थ भाजप असेल किंवा त्यांच्यासोबत सत्तेमध्ये जे पक्ष आहेत, ते जे याची वकिली करतायत की अनिवार्य कुठे म्हटलेलं आहे, मग त्याने काय फरक पडतो, तर मुद्दा असा आहे की ज्या वेळेला तुम्ही तृतीय भाषेचा दर्जा देता आहात त्यावेळेला तुम्हाला तिसरी भाषा शिकावी लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळं मुद्दा काय आहे की सकाळपासून ज्यावेळेला हिंदी शिकण्याची वकिली करणारे किंवा शिकवण्याची वकिली करणारे लोक हिंदी ही अनिवार्य नाही तिसरी भाषा म्हणून इतरही भाषा मुलं शिकू शकतात असा युक्तिवाद जेव्हा करतायत, तेव्हा पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याची आणि तिचं ओझं मुलांवर टाकण्याची गरज नाही हे स्पष्टपणे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. त्याशिवाय सुद्धा जर तुम्ही पुढे जाऊन तिसरी भाषा शिकवणार आहात आणि तुम्ही हिंदीच शिकायला पाहिजे असं काही नाही असं म्हणताय, तर इतर जर भाषा तुम्हाला निवडायची असेल तर सरकारनं म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे 20 विद्यार्थी हवेत. 20 विद्यार्थी जर नसतील तर तुम्हाला ती भाषा शिकता येणार नाही. आणि जर मग ती भाषा शिकता येणार नसेल तर मग तुम्हाला हिंदी शिकावी लागेल. म्हणजे एका प्रकारचं हे कंपल्शन आहे किंवा अनिवार्यता आहे. आता मुद्दा असा आहे की मला किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला तिसरी भाषा शिकायचीच नाहीये, कुठलीच भाषा शिकायची नाहीये. जे आतापर्यंत 1ली ते 5वी जे शिकवलं जातंय त्याप्रमाणे 1ली ते 5वी केवळ मराठी आणि इंग्रजी या 2च भाषा मला शिकायच्यात. हा पर्याय उपलब्ध आहे का, तर हा पर्याय तिथं उपलब्ध नाहीये. याचा अर्थ अनिवार्यता ही तिसऱ्या भाषेची कायम आहे. आणि मग तिसरी भाषा हिंदी कशी अनिवार्यता होईल, तर जरी तुम्ही अनिवार्य म्हटलं नसलं तरी सुद्धा जेव्हा हिंदी व्यतिरिक्त कुठलीही भाषा निवडायची आहे त्याला तुम्हाला किमान 20 विद्यार्थी त्या भाषा शिकण्याच्या तयारीचे हवे असतील. आणि जर ते नसतील तर तुम्हाला हिंदीच भाषा शिकावी लागेल. म्हणजे हिंदी शिवाय इतर भाषा जर कन्नड शिकायची आहे, मल्याळम शिकायची आहे, तेलुगू शिकायची आहे, पण त्याचे जर 20 विद्यार्थी नाही झाले तर ती नाही शिकता येणार. म्हणजे हिंदी शिवाय इतर भाषा शिकण्याचे जे पर्याय आहेत ते कमी होत जातात, किंबहुना ते 0% होत जातात. आणि त्यामुळं तुम्हाला मोस्टली किंवा साधारणतः हिंदीच शिकावी लागेल अशी अलिखित अनिवार्यता सरकारनं आमच्या पुढ्यामध्ये मुलांच्या पुढ्यामध्ये आणून टाकलेली आहे. आता मुद्दा काय आहे, तर मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात तशीही 1ली पासून ते 5वी पर्यंत हिंदी शिकवली जाते. 5वी ते 5वी पासून पुढे हिंदी शिकवली जाते तृतीय भाषा म्हणून. मग 1ली पासून हिंदी शिकवून त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे हा प्रश्न उभा राहतो. तर आधीच जागतिक भाषा म्हणून आपण इंग्रजी जेव्हापासून 1ली पासून अनिवार्य केलेली आहे तेव्हापासूनच मुलांची मराठीपासून नाळ तुटत चाललेली आहे. म्हणजे काय, तर मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, इतिहास या सगळ्याशी असलेलं नातं जे आहे ते हळूहळू विरत चाललेलं आहे.
त्यातच जर हिंदीची घुसखोरी झाली तर मात्र मराठीची स्थिती अजून चिंताजनक होण्याची भीती नाहीये का? तर ती निश्चितपणे आहे. आणि त्यामुळे हिंदी भाषेबद्दल काही आपल्या मनामध्ये किंवा मराठी जनांच्या मनामध्ये तिरस्कार आहे का? तर तो तसा नाहीये. पण अनिवार्य शब्द काढून अंमलबजावणी होईल याची काळजी घेणं ही मात्र मराठी लोकांची फसवणूक आहे, हे कोणीही सांगेल. त्यामुळे सरकारनं मराठी लोकांसाठी, मराठी लोकांनी निवडून दिलेल्या सरकारनं मराठी लोकांची, मराठी मुलांची, मराठी पालकांची, मराठी जनांची असं का वागावं याचं कोडं काय अजून उलगडत नाहीये. कमाल म्हणजे गंमत अशी आहे या सगळ्यातली की या सरकारमध्ये कोण आहेत? तर या सरकारमध्ये भाजप आहे 132 आमदारांसकट, 57 आमदारांसकट आपल्याला कल्पना आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. ज्या बाळासाहेबांचा वारसा ते सांगतात, बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापनाच मुळात मराठी माणसासाठी केली होती, मराठी माणसाच्या भूमिपुत्राच्या हक्कांसाठी, त्याच्या न्यायासाठी केलेली होती. आणि त्या न्यायापासून जर आपण वंचित ठेवणार असू आपल्या मराठी लोकांना, तर मला असं वाटतं हा बाळासाहेबांचा सुद्धा अवमान नाहीये का? हा मराठी जनांचा अवमान नाहीये का? आणि दुर्दैवानं हे शिक्षण खातं दादा भुसे यांच्याकडे आहे. त्यामुळं दादा भुसे ज्या बाळासाहेबांचा वारसा सांगतात, आज जर ते बाळासाहेब असते तर दादा भुसेंना त्यांनी कुठल्या शब्दामध्ये सुनावलं असतं? याचा विचार केलाय का शिवसेनेच्या नेत्यांनी? याचा विचार केला आहे का पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी? मला असं वाटतं की त्यांनी त्याचा विचार करायला हवा. पण प्रश्न असा आहे की बेसिकली मी मगापासून जे म्हणतोय की तज्ज्ञांनीच असं सांगितलं आहे की 1ली पासून 5वी पर्यंत तुम्हाला मुलांच्या डोक्यावरती अजून एक ओझं टाकण्याची गरज नाहीये. का नाहीये? तर त्याचं कारण असं आहे की एक भाषा ज्या वेळेला येते त्यावेळेला ती भाषा शिकताना त्याच्यासोबत त्याचं स्वतःचं व्याकरण येतं, त्याच्यासोबत त्याची स्वतःची वोकॅब्युलरी येते, त्याच्यासोबत त्याची स्वतःची मुळाक्षरं येतात. आणि मग मुलांचा आणि हिंदी आणि मराठी यांचं मला असं वाटतं की काय म्हणू आपण त्याला, देवनागरी इन्स्क्रिप्ट जे आहे ते एकच आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये मोठा गोंधळ सुद्धा उडू शकतो. लहान मुलं आहेत त्यांना असे बरेचसे शब्द आहेत की जे शब्द मराठी आणि हिंदीमध्ये जवळपास जाणारे आहेत. जसं मराठीमध्ये आपण एखाद्या वस्तूची किंमत विचारतो, तिकडे किंमत म्हणतात. आपण एखाद्या व्यक्तीला म्हणताना म्हणतो तुझ्यात हिंमत आहे का? तर हिंदीमध्ये सुद्धा हिंमत हा शब्द आहे. असे बरेचसे शब्द आहेत जे कॉमन आहेत. पण ज्या वेळेला मुलं मराठी आणि हिंदी भाषा एकत्रित शिकतील त्यावेळेला त्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं जोपर्यंत मराठी आणि हिंदी यांची देवनागरी स्क्रिप्ट एक आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं हिंदी भाषा त्यांना मूळ मराठी भाषा नीटपणे आत्मसात केल्यानंतरच त्याची ओळख करून द्यायला हवी. आता साधारणतः इंग्रजी भाषा जेव्हापासून आपल्याकडे पाठ्यपुस्तकामध्ये आलेली आहे तेव्हापासूनच आपल्याकडे सांस्कृतिक आणि एका प्रकारे खानपानावरती, वेशभूषेवरती, मुलांच्या वागण्यामध्ये खूप बदल झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की एखादी भाषा ज्यावेळेला येते त्यावेळेला ती एकटी येत नाही. ती भाषा हे एखाद्या आक्रमणापेक्षा कमी नसते. इंग्रजी भाषेनं जे आपल्यावरती आक्रमण केलेलं आहे ते आक्रमण आपल्या गळ्याशी आलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आता मराठी मुलं ज्यावेळेला इंग्रजी शाळेमध्ये जात आहेत आणि इंग्रजी शिकतायत त्यावेळेला त्यांच्या पालकांची जी अवस्था होते, त्यांना आपला इतिहास नीट माहीत नाहीये. मी हे स्वतःची माझी मतं नाहीयेत, ही शिक्षण क्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष काम केलेल्या तज्ज्ञ लोकांची मतं आहेत. त्यामुळं ती आपल्या संस्कृतीपासून, आपल्या खानपानापासून, आपल्या राहणीमानापासून, आपल्या सण उत्सवांपासून त्या सगळ्यापासून दुरावतायत अशी भीती व्यक्त होतीये. आणि तशा पद्धतीनं मुलं दिसतायत सुद्धा वर्तन करताना. आणि म्हणून ज्यावेळेला आपण चांदोबा चांदोमामा लपलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, ही ज्याला कविता म्हणायचो त्यावेळेला त्याच्यामध्ये भावभावना सुद्धा असायच्या, पण त्याच्यामध्ये आपली संस्कृती सुद्धा असायची. चंद्राला मामा म्हणण्याची संस्कृती आपल्यामध्ये होती. आता मुलं रेन रेन गो अवे म्हणतात इंग्रजी शाळेतली. तर ही जी गोष्ट आहे की आपल्याकडे एरे एरे पावसा शिकवलं जायचं. एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, या कविता शिकवल्या जायच्या. मुद्दा असा आहे की या भावभावनांचं जे विश्व आहे मुलांच्या ते भाषेमधून तयार होतं. त्यांच्या संवेदना ज्या आहेत त्या भाषेमधून एका प्रकारे डेव्हलप होतात, विकसित होतात. मुलांचं भावविश्व विकसित होण्याचं जे वय आहे
त्या वयामध्ये मातृभाषा त्यांना अधिक जवळची, अधिक प्रेमाची, अधिक प्रगल्भ करणारी ठरते. मात्र इथं मातृभाषेपासून, इंग्रजीपासून आपण ऑलरेडी दुरावले जात असताना मराठीचा आग्रह, हिंदीचा आग्रह जो धरणं आहे तो कितपत योग्य आहे? खरं तर भाषेमुळं जगभरामध्ये खूप कल्लोळ झालेले आहेत. मी फार लांब जात नाहीये, अगदी जवळचं उदाहरण घेतो. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. आपल्या देशाची फाळणी झाली 1947ला. त्यानंतर मुस्लिमांचं राष्ट्र म्हणून पाकिस्तान वेगळं झालं. पण पाकिस्तानमध्ये सुद्धा केवळ सगळे मुस्लिम आहेत म्हणून ते राष्ट्र एकसंध नाही राहू शकलं. पाकिस्तानची फाळणी झाली, पाकिस्तान पासून बांगलादेश वेगळा झाला. तो बांगला बोलणाऱ्या लोकांच्या अस्मितेमुळं, बांगला बोलणाऱ्या लोकांच्या, बंगाली भाषा बोलणाऱ्या लोकांच्या अस्मितेमुळं, त्यांच्या खानपानामुळं, त्यांच्या संस्कृतीमुळं ज्या वेळेला पाकिस्तानातील कट्टर मुस्लिम त्यांना दुय्यम वागणूक देऊ लागले, त्यावेळेला बंगाली बोलणाऱ्या किंवा बांगला भाषा बोलणाऱ्या मुसलमानांनी आपलं स्वतंत्र राष्ट्र मागितलं. ही भाषेची, ही अस्मितेची, ही संस्कृतीची ताकद असते. मग आपण आपली ताकद का हरवत चाललेलो आहोत? आपल्याला ती ताकद का नकोशी वाटतेय? जर भाषेच्या मुद्द्यावरून राष्ट्र निर्माण झालेली आहेत, तर मग आपण आपल्या भाषेवरती प्रेम करून, आपल्या हिंदीबद्दल तिरस्कार नाहीये, ती करा इंट्रोड्यूस, पण ती नंतर मातृभाषा शिकण्याच्या वयामध्ये 3 भाषा मुलांच्या डोक्यावरती लादणं हा अन्याय नाहीये का? बरं, मग तसं आहे तर राज ठाकरेंनी जसा दावा केलेला आहे त्याप्रमाणे गुजरातमध्ये ते का होत नाहीये? गुजरातमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून का शिकवली जात नाहीये? गुजराती लोकांना नाहीये का गरज? बरं, आता मुद्दा असा आहे की या एकूण आपल्याकडच्या ज्या रचना आहे, भाषावार प्रांत रचना जी झाली आपल्याकडे, तीच मुळात भाषावार प्रांत रचना झालेली आहे. म्हणजे आपण वेगळे कसे झालो एकमेकां, म्हणजे आपण भारतीय आहोत, विविधतेत एकता जी म्हणतो ते आपण भारतीय म्हणून एक आहोत. पण आपण कुणीतरी आधी मराठी आहे, कुणीतरी आधी गुजराती आहे, कुणीतरी आधी कानडी आहे, कुणीतरी आधी मल्याळी आहे. भाषावार प्रांतरचना त्यासाठीच करण्यात आली ना, की लोकांनी लोकांची संस्कृती, कला, साहित्य, राजकारण, इतिहास, उत्सव, सण हे जपले पाहिजेत. जर 7 कोसावरती 2 कोसावरती जर भाषा बदलत असेल, तिचा लहेजा बदलत असेल, तर तो टिकला पाहिजे, वाढला पाहिजे. मग हे भाषेसह येणारं अतिक्रमण आपण का सहन करायचं, हा मुद्दा उपस्थित केला जातोय. आता मुद्दा असा आहे की ज्यावेळेला भाषा म्हणजे भाषानिहाय प्रांतरचना झाली, त्यावेळेला 22 डिसेंबर 1953ला भाषावार प्रांतरचना आयोग जो आहे तो निर्माण करण्यात आला. न्यायमूर्ती फजल अली हे त्याचे अध्यक्ष होते आणि के.एम. पणीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे त्याचे सदस्य होते. 55 मध्ये आयोगानं आपला रिपोर्ट जो आहे तो सोपवलेला होता केंद्र सरकारला. आणि त्यानंतर 1956ला राज्य पुनर्गठन अधिनियम पारित करण्यात आला आणि त्यानुसार 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश त्यावेळेला बनवण्यात आले. म्हणजे ते सुद्धा भाषेच्या आधारावरती बनवण्यात आले. आपण 1960ला जो महाराष्ट्राचा मंगल कलश आणला तो सुद्धा भाषेच्या अस्मितेसाठी आपण भांडलो, संयुक्त महाराष्ट्रासाठी. मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणजे काय? मराठी बोलणाऱ्या लोकांचं राष्ट्र, राज्य झालं पाहिजे म्हणून 106 हुतात्म्यांनी इथं जीव दिला, बलिदान दिलं. किती ताकद आहे? बरं, मुद्दा असा आहे की मराठी भाषा जी आपल्याकडे आता बोलली जाते आहे तिची ताकद मोठी आहे. आणि हे वारंवार मी या आधारानं सांगतोय. त्याचं कारण असं आहे की हिंदी शिवाय देशामध्ये 7 भाषा आहेत की ज्या मोठ्या प्रमाणावरती बोलल्या जातात. भारत हा बहुभाषिक देश आहे, आपण आताच बोललो. तर 22 भाषांचा समावेश राज्यघटनेच्या 8व्या सूचीमध्ये, अनुसूचीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी आहे, यात डाऊट नाहीये, कारण की उत्तरेतली 10 राज्य जी आहेत ती हिंदी भाषेतच बोलतात. देशाची लोकसंख्या आपल्याला कल्पना आहे की 140 कोटी आहे. भारतात एकूण 121 भाषा आणि 270 मातृभाषा बोलल्या जातात. आता मुद्दा असा आहे की त्यातल्या 52 कोटी लोक जे आहेत ते हिंदी बोलतात. मी ही आकडेवारी सांगतोय ती 2011च्या जनगणनेनुसारची. त्यानंतर जी बोलली जाते ती पहिली भाषा म्हणून इंग्रजी ही पहिली भाषा मानणारे लोक केवळ 2,59,000 होते. आणि दुसरी आणि तिसरी भाषा म्हणून इंग्रजीला दर्जा देणारे लोक 12,09,00,000 होते. बंगाली भाषा बोलणारे लोक 9.7 कोटी आहेत. आणि त्या खालोखाल मराठी भाषा बोलणारे लोक 8.8 कोटी आहेत. तेलुगू बोलणारे लोक 8.1 कोटी आहेत.
आता मुद्दा असा आहे की इतकी समृद्ध भाषा, इतकी समृद्ध संस्कृती असताना या संस्कृतीवरती भाषा ज्यावेळेला येईल त्यावेळेला ती केवळ भाषा घेऊन येणार नाही. भाषेच्या धड्यामध्ये म्हणजे ज्याला भाषा विषय शिकवला जाईल त्याला त्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिच्याबद्दलच्या इतरही गोष्टी शिकवल्या जातील. त्यामुळं भाषा येते त्यावेळेला ती स्वतःची कला, संस्कृती, इतिहास, खाद्य संस्कृती, खानपान, वेशभूषा सगळं घेऊन येते. मग जे इंग्रजीने आपल्यासोबत केलंय तेच आता हिंदीने आपल्यासोबत करावं अशी आपली इच्छा आहे का? आपल्या राज्यकर्त्यांची इच्छा आहे का? इंग्रजीने जे नुकसान केलेलं आहे मराठीचं तशाच पद्धतीचं नुकसान हिंदीनं करावं असं आपल्याला वाटतंय का? ज्यावेळेला मातृभाषेमधून आपण इंजिनिअरिंग आणि मेडिकलचा अभ्यासक्रम शिकवला पाहिजे असा आग्रह धरतो आहोत, त्या काळामध्ये अशा पद्धतीनं तिसरी भाषा शिकवण्याचा आग्रह का असावा? यामागे काही राजकारण आहे का? हिंदी राष्ट्रभाषा नाहीये, त्यामुळं तृतीय भाषा म्हणून हिंदी इंट्रोड्यूस करण्यामागे काही राजकीय डाव आहे का? कल्पना नाहीये. या गोष्टीचं राजकारण निश्चितपणे चालू. आता तुम्ही म्हणाल की भाषा विषयाचे तज्ज्ञ सांगतायत की मुलांवरती ओझं नको तिसऱ्या भाषेचं, तरीही NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तयार करणाऱ्यांनी पण काहीतरी विचार केलाच असेल ना. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तयार करणाऱ्यांनी जो विचार केला आहे तो विचार मला असं वाटतं की एकसुरी विचार त्यामध्ये झालाय का याचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये मराठी मातीमध्ये जे लोक वाढले, जे लोक राहिले, ज्या लोकांनी इथली संस्कृती, कला, साहित्य, राजकारण, इतिहास, अर्थकारण या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या, त्यांच्यावरती हे ओझं लादून या मुलांच्या माध्यमातून ज्यावेळेला ही मुलं 18-20 वर्षांची होतील, 22-25 वर्षांची होतील, त्यावेळेला माय मराठीची अवस्था काय झालेली असेल असं आपल्याला वाटतंय. इंग्रजी ज्या वेळेला आपल्याकडे पहिलीपासून शिकवायला सुरुवात केली त्यानंतर आता मराठीचं काय झालंय. म्हणून लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे म्हणणं सोपं आहे, पण जे भाग्य लाभलेलं आहे ते भाग्य टिकवणं, ते भाग्य अभिमानानं मिरवणं, ते आपल्या कपाळावरती कोरणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि ही जबाबदारी जितकी मराठी जनांची आहे, 13 कोटी 14 कोटी लोकांची आहे, तितकीच जबाबदारी आपल्या राज्यकर्त्यांची सुद्धा आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी याचा विचार करावा. आता या गोष्टीचं राजकारण होत राहणार आहे. मनसेने विरोध केलेला आहे, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्षाने विरोध केलेला आहे, काँग्रेसने विरोध केलेला आहे. त्यामुळं तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्यासाठी पाठ्यपुस्तकं ऑलरेडी आलेली आहे. त्यामुळं आता सरकारने जी धुळपेक खेळली आहे की तो आदेश मागे घेऊ असं सांगून तो मागच्या दारेने आणलेला आहे. अनिवार्य हा एकच शब्द काढून याला धुळपेक म्हणतात, याला फसवणूक म्हणतात. या फसवणुकीपासून मराठी मुलं, मराठी भाषा ही कशी वाचणार आहे याकडे आपलं निश्चितपणे लक्ष असणार आहे. तुमचे काही मुद्दे, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये आपण इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.